नमस्कार मित्र मैत्रिणींनो, सखी कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमधून दृष्ट लागणे म्हणजेच काय, त्याची कारणं, ती कशी लागते, त्याच्यावर उपाय, हा छोटासा टॉपिक तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन आलेलो आहोत। नक्की उपाय करून बघा। दृष्ट लागण्याचे जे संकेत आहेत ते तुम्हाला जाणवले तर उपाय करा। फायदा झाला किंवा उपायाचा परिणाम घडून आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सुरुवातीला आपण पाहूया की दृष्ट लागणं म्हणजे नक्की काय, दृष्ट कशी लागते, त्याची कारणं कशी, ओळखायची कशी, एखाद्या घरातल्या व्यक्तीला, बाळाला किंवा घराला दृष्ट लागलेली आहे हे बघूयात आपण। तर सुरुवातीला दृष्ट लागणं म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती, सर्वांमध्ये आपल्यामध्ये दोन ऊर्जा असतात, एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा। जेव्हा सकारात्मक ऊर्जा ही एखाद्या व्यक्तीमध्ये घरामध्ये जास्त असते तेव्हा सगळं पॉझिटिव्ह घडतं। पॉझिटिव्हिटी जास्त असल्यामुळे सगळी कामं सुरळीत होतात, व्यवस्थित आपल्याला यशापर्यंत पोहोचता येतं। आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये जास्त वाढते, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा सकारात्मकतेपेक्षा वरचढ ठरतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कारणामध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये अडथळे यायला सुरुवात होते, कर्जाचं प्रमाण वाढतं। त्याचबरोबर जर लहान बाळांना दृष्ट जेव्हा लागते तेव्हा ते बाळ किरकिर होतं, रडतं जास्त, खाण्यापिण्यावर थोडंसं नियंत्रण येतं, खाण्याचं प्रमाण कमी होतं, सुकलेलं दिसतं, घरभर खोड्या करणारं बाळ शांत शांत वाटतं बसलेलं, आपल्यालाच वाटतं अरे आज तू शांत का एवढा, विचारतो आपण सहजच, फार शांत शांत, डोळे सुमारल्यासारखे दिसतात। म्हणजे माझ्या अनुभवातून तर मला हे कंटिन्यू जाणवतं, खास करून माझ्या मोठ्या मुलीला हे प्रमाण मला जास्त कधी कधी जाणवतं। तेव्हा मग आम्ही छोटेसे असे उपाय करतो दृष्ट लागण्यावरचे, जे की मी पुढे सांगणार आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने ओळखायचं यातलं एखादं कारण घडलं तर, व्यक्तीच्या बाबतीत, लहान मुलांच्या बाबतीत, माणसांच्या बाबतीत, माणसांना सुद्धा, मोठ्या माणसांना सुद्धा हे प्रमाण जाणून येतात। त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे जेव्हा माणसांना, मोठ्या माणसांना दृष्ट लागलेली आपल्याला ओळखायची असते, तेव्हा आपण एखादं काम हातात घेतलेलं असतं तेव्हा ते कामात कंटिन्यू अडथळे येत राहणं, सक्सेस न भेटणं, यशापर्यंत जाण्यासाठी खूप असे खूप प्रयत्न करून सुद्धा खडतर मार्ग बनत जाणं, अशी वेगवेगळी कारणं। एखाद्या व्यक्तीला कर्जाचं प्रमाण जास्त होणं, किती प्रयत्न केला तरी कर्ज न फिटणं। त्याच्यानंतर घराला दृष्ट लागली कसं ओळखायचं ते, म्हणजे घरातलं वातावरण हे कलहयुक्त, म्हणजे भांडणाचं बनणं, घरात 4 माणसं असले तरी 4 माणसांची टोकं 4 दिशेला जातात। त्याच्यानंतर घरात आल्यानंतर असं थोडंसं हिरमुसल्यासारखं आपल्याला स्वतःलाच जाणवतं अरेच्या। तर अशा वेळेस काय करायचं, उपाय काय यावर, यातलं एखादं जर कारण, 1-2 कारणं, एकच कारणावरून आपण म्हणू शकत नाही की दृष्ट लागली किंवा नकारात्मक ऊर्जा वाढली। याला 1-2 कारणं, सिम्पटम्स सारखी जेव्हा आढळून येतात तेव्हा आपण ओळखून जायचं की अरेच्या दृष्ट लागलेली आहे, नकारात्मकतेचा प्रभाव वाढत आहे। सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही जी गोष्ट आहे, ही जी अवास्तव अशी भावना आहे, ही भावना व्यक्तीला खूप साऱ्या फेजमधून पुढे नेत असते। जेव्हा पॉझिटिव्ह, सकारात्मकता आपल्यात जास्त राहते, आपण खूप छान फेजमध्ये वळण घेत असतो, आणि जेव्हा नकारात्मकतेत आपण जास्त जात असतो तेव्हा खूप अशा फेज आपल्याला समोर येत असतात, ज्या की आपल्याला ओलांडणं खूप कठीण होऊन बसतं। तर अशा वेळेस थोडेसे आपण घरगुती उपाय, जे आपल्या वडिलोपार्जित, आपल्या आजी सासूबाई, पणजे सासूबाई यांनी आपल्याला सांगितलेले आहेत, ते करून बघितले पाहिजे। आपल्या पूर्वीच्या आजी आजोबा सगळेजण म्हणायचे अरेच्या बाळ दृष्टावला असेल, घर दृष्टावला असेल, एखाद्या माणूस किंवा व्यक्ती, मोठी व्यक्ती दृष्टावली असेल तेव्हा ते उपाय करायचे। आपली आई आपल्याला छान असं आवरल्यानंतर बघा तीट लावायची, अरेच्या थांब तुला तीट लावते, खूप सुंदर दिसते तू। बऱ्याच वेळेस लग्न जमल्यानंतर मुलगी कंटिन्यू बाहेर जेव्हा जाऊन येते, आपल्या घरातले आजी असतात त्यांना कंटिन्यू त्यांच्यावर हे उपाय करत असतात लग्न जमल्यानंतर, अरेच्या नको तू हे करू, लग्न जमलंय, दृष्टावशील। तेव्हा हे उपाय आपल्या घरातल्यांचे सतत चालू असतात। तर हेच उपाय तुम्हाला सर्वांपर्यंत आता मी सांगणार आहे, तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन आलेले आहे। तर पहिला उपाय कोणता, जेव्हा आपल्याला वाटेल की दृष्ट लागलेली आहे तर आपण काय करायचं, सुरुवातीला सगळ्यात सोपा उपाय, ज्या की अजून सुद्धा कंटिन्यू माझ्या सासूबाई, माझ्या मुलींना, मला, हो ना, सर्वांना करत असतात। तर खडी मीठ घ्यायचं हातात, पूर्ण खडी मीठ असतं, बारीक मीठ नाही, खडी मीठ घ्यायचं। खडी मीठ भेटतं, खडी मिठाची पुडी सेपरेट ती घ्यायची, त्याच्यातलं मीठ हातात घ्यायचं, दोन्ही हातात असं, आणि ज्याप्रमाणे आपण प्रदक्षिणा घालतो मंदिरात त्या पद्धतीने ज्या व्यक्तीला, बाळाला ज्याच्यावरून दृष्ट आपल्याला काढायची आहे त्याच्यावरून वरून खाली अशा पद्धतीने 7 वेळेस ते मीठ खाली ओवाळायचं। ओवाळताना आपण म्हणायचं, दृष्ट मिष्ट आल्याची गेल्याची, घरच्याची दारच्याची, भूताची खेताची, दृष्ट जाऊ दे रे लेकरू, सुखी हो दे रे देवा, असं 3 वेळेस म्हणून 7 वेळेस हात ओवाळायचा, उतरवायचा आणि ते मीठ पाण्यात विसर्जन करायचं। आता वाहतं पाणी आपल्याकडे नाही, पण विसर्जन करण्याच्या आधी एका कुंडीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे किंवा एखाद्या छोट्याशा बादलीत, मग्ग्यात पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात हे आपल्याला विसर्जन करायचं आहे। नंतर हे पाणी आपल्याला, जे बेसिन असतात, आपण बाहेर तर टाकू शकत नाही, दाराच्या बाहेर नेऊन टाकायचं, जर तुम्हाला शक्य असेल तर घराच्या बाहेर टाकून द्यायचं हे पाणी, नसेल तर बेसिनच्या नळीतून हे पाणी घरातून बाहेर जाऊ द्यायचं। तर दुसरा उपाय, तो पण सोपा उपाय आहे, एकदम सोपा आहे। आपल्याला एका गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे, लोखंडी तवा, लाल पूर्ण कडक तापू द्यायचा आहे।
हे तवा तापायला ठेवल्यानंतर लगेच आपल्याला हातामध्ये ज्या व्यक्तीच्या माणसाच्या मुलाच्या वरून हे ओवाळायचं आहे त्याला बसवून, जर छोटं बाळ असेल तर आईच्या मांडीवर द्यायचं बाळाला. हातामध्ये खडी मीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडी चिमट मोहरीची टाकायची आहे आणि 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, बिना देठ काढलेल्या, देठासहित 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. हे सुद्धा त्याच पद्धतीने त्या व्यक्तीवरून ओवाळायचं आणि ओवाळताना 7 वेळा ओवाळताना दृष्टमिष्ट आल्याची गेल्याची घरच्याची दाट्याची भूताची खेताची दृष्ट जाऊ दे रे लेकरू सुखी उदे रे देवा असं म्हणून त्या दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून ओवाळून हे पूर्ण साहित्य सगळं त्या लाल तापलेल्या तव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तापल्यानंतर पूर्ण धूर होईल, मिरच्यांचा ठसका होईल. तो थोडासा कमी झाल्यानंतर तो जो अंगारा असतो तो अंगारा त्या दृष्ट लागलेल्या व्यक्तीला लावायचा आणि जे दृष्ट काढलेलं जे मीठ खडी मिठाचे ते बाहेर घराच्या आपण टाकून द्यायचं. अशा पद्धतीने हे 2 छोटेसे मी सध्या आमच्या सासूबाई अंमलात आणतात ते उपाय तुम्हाला सर्वांना सांगितलेले आहेत. माझी फ्रेंड आता तुम्हाला सर्वांसमोर, मैत्रीण तुम्हाला सर्वांसमोर तिचे उपाय तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येणार आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, ऐका. तुम्हाला जो उपाय ह्याच्यातला छान वाटतो तो नक्की करून बघा. त्याचा तुम्हाला काय फायदा झाला, त्याचा परिणाम काय झाला, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये वाढ झाली का, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पाहूया मैत्रिणीचा माझ्या पुढचा उपाय. नमस्कार, मी स्वप्नाली पाठक. सखी कट्टा या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एखाद्या लहान मुलाला किंवा मोठ्या व्यक्तीला जर दृष्ट लागली तर ती कशी काढायची, त्यावर काय उपाय आहे. चला तर मग ते आपण आज जाणून घेऊयात. आजकाल बऱ्याच लहान मुलांना, मोठ्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागते. लहान मूल सतत रडत असतं, विनाकारण चिडचिड करतं. मोठ्या व्यक्तीलासुद्धा त्यांच्या कामात पाहिजे तसे यश मिळत नाही, नोकरीत त्यांची प्रगती होत नाही, उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा त्यांना यश मिळत नाही, घरात आलेला पैसा टिकत नाही. त्यामुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडते, तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नकारात्मकता येते. तर त्यासाठी आपल्याला आज एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे लाल 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्या हिरव्या मिरच्या ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा ओवाळून टाकायच्या आणि नंतर त्या जाळून टाकायच्या. यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य सुधरेल असे नाही, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बराचसा बदल होईल आणि त्यांच्यातली नकारात्मकता जी आहे ती काही प्रमाणात नक्की कमी होईल. हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद.